बरं बोल, काय झालं वल्ली? रिया मॅडम, आता आपल्याला माहिती आहे ना, मी फार दिवस जगणार नाहीये. आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मला भीती वाटायला लागली आहे. मी गेल्यानंतर ना सचिन फार एकटा पडेल. त्याला नाही सवय एकट्याने काहीच करायची. म्हणजे तो भाऊजींसारखा नाहीये ना, म्हणजे त्याला बोलायला, निर्णय घ्यायला प्रत्येक वेळेला ना जोडीदाराची गरज असते. पण मी नसताना ते सगळं कोण करणार? मी काय म्हणते, काय? रिया मॅडम, तुम्ही फक्त सांगा, तुम्ही माझ्या सचिनसाठी हे सगळं कराल का? तुला चालणार असेल तर मी सचिनची फ्रेंड बनायला तयार आहे. मी ते ट्राय करू शकते. नाही 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 रिया मॅडम, मला माहिती आहे ना की सचिनला एका जोडीदाराची गरज आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की मी गेल्यानंतर तुम्ही माझी जागा घ्यावी. तुम्ही लग्न कराल माझ्या सचिनशी. अगं वल्ली, तू काय बोलते? अजिबात नाही, हे शक्यच नाही. नाही 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 नाही, हे विचार पण मी नाही करू शकत. नाही 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 नाही. मला खरं सांगा, तुमचं सचिनवर प्रेम होतं ना? होता म्हणजे आहे, पण जे काय मी केलं वल्ली ते वेडेपणा होता. कसला वेडेपणा, कसला वेडेपणा रिया मॅम. एखादी व्यक्ती जर आपल्याला खूप आवडत असेल तर ती मिळवण्यासाठी आपण काही केलं तर त्यात काय चूक आहे? म्हणून मी हे. रिया मॅम, मला ना माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचंय हो. आणि मला माहिती आहे, मला सचिनला आनंदी बघायचं असेल ना तर त्याला एका जोडीदाराची गरज आहे. त्याच्यावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कायम असावी, ही एवढी इच्छा आहे माझी. आणि मला सांगण्यात काय चूक आहे? नाही नाही, तुम्ही असं सांगा की माझी शेवटची इच्छा आहे. अगं वल्ली, तू काय शेवटची इच्छा काय बोलतेस? काही होणार नाहीये. आपण फॉरेनला जाऊ, तुझं ट्रीटमेंट करू, तू बरं होईल ग. मी नाही बरी होणार आहे, नाही होणार आहे मी आता बरी. मी मान्य केलंय, मी ते सत्य पचवलंय, मी नाही होणार आहे आता बरी. वल्ली, जरी मी तयार झाली तर सचिनचा काय? तो तयार होईल का? घरच्यांचं काय? त्यांना चालणार का? ते मी बघेन ना. हा, घरच्यांना काय सांगायचं, सचिनला काय सांगायचं, त्यांना कसं समजवायचं ते मी बघेन. तुम्ही फक्त हो म्हणा ना. हात जोडते तुमच्या समोर, तुम्ही माझ्या सचिनची लग्न करा ना. रिया मॅडम, ऐका ना, मी तुमच्यात बदल घडला ना. मी बघितलंय ना तुमच्यात किती बदल घडलाय. आणि मी सुद्धा आधी वाईट वागायचेच की. मला दुसरी संधी मिळाली ना. जस्ट बिकॉज माझं सचिनवर प्रेम आहे म्हणून मी हे करत नाहीये. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मॅडम, तुमचे मी किती आभार मानू. नाही ग वल्ली, प्लीज तू हे सगळं नको करू. उलट किती दिवस लागले मला तुला ओळखायला. तू किती मोठ्या मनाची आहे. तू किती तुझ्या नवऱ्याचा विचार करते. तू गेल्यानंतर तो सुखाने राहावं म्हणून तू एवढा मोठा सॅक्रिफाईस करते. तू खूप ग्रेट आहेस ग. मला माझ्या सचिनला फक्त आनंदी बघायचंय, बाकी काही नाही. तुम्ही एक काम करा, आपण दोघी आज वाड्यावर जाऊ आणि मी माईमावशींना आणि अप्पांना वाड्याच्या बाहेर पाठवते आणि आपण सचिनशी बोलूया. आर यू शुअर? ठीक आहे, मी येते. एक मिनिट. हॅलो सचिन. हा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं संध्याकाळी. हा, तू घरीच आहेस ना? घरीच थांबा, मला बोलायचंय. हा, बघितलीस का तुझी बदललेली रिया?
ही बाई या जन्मात बदलणं शक्य नाही. तुमची आई ज्या जमिनीसाठी लढतीये ना त्या जमिनीचे कागद येते. हे कागद तुझ्याकडे कसे आले वल्ली? तुमच्या आईची जमीन जी बाई बळकवण्याचा प्रयत्न करत होती ना ती बाई आता सुधारली. वल्ली, तुला खरंच वाटतंय ना की रिया बदललीये? मग मी सांगते तसं कर. तू रियाला सांग की तुझ्या मागे तुझी अशी इच्छा आहे की रिया आणि सचिननी लग्न करावं. ठीक आहे? म्हणजे तिला खात्री पटू दे की तुला हे हवंय आणि मग नंतर तिला सांग की तू तुझा निर्णय बदललास. मला माझा निर्णय बदलायचा नाहीये. मला हे समजून घ्या ना. तरी तू निर्णय बदललास असं सांग तिला. असं करून तर बघ आणि मग ती तुझ्याशी कशी वागते ते बघ. हे बघ, ती बदलली असेल तर मग प्रश्नच मिटला. पण मला खात्री आहे की रिया तुझ्या बरोबर नाटक कर तर खरं वल्ली, ऐक माझं. आपण सुरुवातीला काही टेस्ट करूया, त्यावरून आपल्याला साधारण परिस्थितीचा अंदाज येईल. वाटलंच तर आपण रेडिओलॉजिस्टला यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ. मला वाटतं बायोप्सी आणि इतर टेस्ट केल्याशिवाय आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता नाही येणार. म्हणजे नाही 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 होणार जाऊबाई. मी या टेस्ट नाही करणार. मला खूप त्रास होणार. मला माहिती. मला नाही. अगं, हे सगळं गरजेचं आहे. आपण आज करून घेऊया हे सगळं. आम्ही करतो डॉक्टर. आपण आज सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि मग घरी जाऊन शांतपणे बोलू सचिनची. अरे डॉक्टर, आम्ही आज करून घेतो सगळं. वल्ली, अगं काळजी करू नकोस. सगळं नीट होणार आहे. छान होणार आहे सगळं. डॉक्टर येतो आम्ही. चल ये वल्ली. काय रे सचिव, कुठे गेली वल्ली? काय कळलं काय? नाही ना ग, मी फोन करतोय तो उचलत पण नाहीये ती. काय बाई ही तरी आता कळणार कसं? तू एकदा जाऊन बघतोस का? कुठे जाऊ, मला माहितीच नाही ना कुठे गेली ती. अरे इथे शेजारी पाजारी कुठेतरी बघ ना. जाऊन जाणार कुठे ती? अगं एक मिनिट थांब, वहिनींचा फोन. हा वहिनी बोला ना. अरे मी ना आपल्या हॉटेलचं सामान आणायला जरा बाहेर आले. वल्ली आहे माझ्या बरोबर. आमची निघताना जरा घाई झाली त्यामुळे न सांगताच निघालो. अच्छा, अहो तिलाच फोन करतो मी केव्हापासून. हो, तिच्या फोनची ना बॅटरीच गेली. अरे अगदी थोडीशी उरली आहे. तर ती मला म्हणाली की तुम्हीच फोन करून सांगा जरा सचिनला. अच्छा, हो मी आणि मावशी किती काळजी करत होतो इथे. अरे काळजी कसली, माझ्या बरोबर आहे ती. येतोच आम्ही थोड्या वेळात. होत आलंय काम. बरं बरं ठीक आहे, या लवकर. आता हिचा रिपोर्ट नीट यावा म्हणजे मिळवली. काय रे? अगं वहिनींसोबत आहे ती. थोड्या वेळाने येतो म्हणल्या. ठीक आहे, कळवायचं तर ना तिने. हो ना. वल्ली, त्यांना वाचू दे रिपोर्ट. तू आधीच घाबरू नकोस ग. डोळे उघड. वल्ली, काय झालंय डॉक्टर? तुम्ही आधी कोणाकडे टेस्ट केली होती आणि कोणाचे रिपोर्ट आणले होते मला माहिती नाहीये. कुठेच ट्यूमर दिसत नाहीये, त्यामुळे यांना कॅन्सर वगैरे असं काही नाहीये. बरं, मी काय मम्मा, ओ बाळा, हे काय चाललंय सगळं? आणि रिया अशी का वागते याच्याशी? हे दोघं इकडे काय करतायत? आपण सगळे घरचे बसूया आणि मार्ग काढूया असं सगळं बोलणं झालं होतं ना. ही बाहेरची माणसं वाढतच चाललीत. पट्या, ए तो जो काही ऍटिट्यूड आहे ना तो मम्मा पुरता मर्यादित ठेव, कळलं ना? मला नाही बोलायचं. आम्हाला नातं काय ते माहित नाही, पण तरी सुद्धा मी याच घरचे. मावशी हो ना ग? हो हो अगदी बरोबर. तू घरचीच आहेस का? आणि मी पण. हा तू घरचा, सगळे घरचे. हा आता बोलूयात का मुद्द्याचं? ओके. सो मी काय म्हणत होते की वल्ली, हे सगळं सॉर्ट आउट होईपर्यंत ना तू एकटीनं घराबाहेर पडू नकोस.
हो बरोबर. तू ना दुसऱ्या कुठल्या तरी गावाला जाऊन राहा, म्हणजे तू कोणाला दिसणार नाहीस आणि कोणी तुला पाहणार पण नाही ना. नाही पण त्या रियाला जर सुगावा लागला की हे कुठे राहतायत तर ती या दोघांना त्रास देईल आणि मग यांना वाचवणार तरी कोण. नाही, त्यापेक्षा ना आपण त्या रियाच्या त्या मावशींना भेटूयात. त्या चांगल्यात, त्या मदत करतील. पण मग आपणच रियाला त्रास दिला तर, म्हणजे ती जसं वागते त्यापेक्षा डेंजर काहीतरी वागायचं. ही वाईट वागली म्हणून आपणही तसंच वागायचंय का? यातलं काही करायची गरजच नाहीये. आपण सरळ पोलिसात जाऊया ना, आपल्याकडे पुरावे पण आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ती रिया सगळं मॅनेज करू शकते आणि पोलीस काय करतील, तिला बोलवून घेतील, जरा तंबी देतील, सोडून देतील. ती तिचं रडगाणं तिथे गाणार आणि घरी जाणार आणि पुन्हा तेच करणार. नाही, बरोबर आहे. मी म्हंटल ना आपण पोलिसात जाऊया, त्यामुळे हा प्लॅन कितीही चांगला असला तरी मी सुचवला, मी म्हंटल, त्यामुळे तो कसा पटणार ना त्यांना. ते नाही दादा, बरोबर बोलतायत त्या. बोलू दे. अरे त्या रियाच्या खूप ओळखी आहे बाबा, मला माहिती आहे. पोलीस काहीच करणार नाही. नाही, आणि समजा अटक जरी झाली तरी त्या लगेच जामिनावर सुटतील. हो अगं बाई नको, त्यानंतर तिचे आणखी काहीतरी कारवाया वाढत जातील. नको. हो, मग ती आपल्या सगळ्यांना अजून त्रास देईल. नाही, नको. मला काय वाटतं, नाही, नको 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 वल्ले, तू अजिबात काहीही सुचवू नकोस. आधीच सगळा तू गोंधळ घालून ठेवलायस. अरे खोटे कागद तुला वाचता आले नाहीत. काय उपयोग आहे? तसंही त्याला त्यातलं काहीच पटणार नाहीये. नाही, बरोबर आहे सचिन, राहूच दे. बाकी सगळं हे प्लॅनिंग राहूच दे, काही करायला नको. मी सांगतो ते करूया. माझं म्हणणं काय, आपल्याकडे पुरावे आहेत, आपण पोलिसांमध्ये जाऊया. मग पुढे काय तपास करायचा ते पोलीस बघतील. वा, छान. आणि तोपर्यंत सचिन आणि वल्लीच्या सेफ्टीचं काय? त्यांना काही झालं तर? तोपर्यंत या दोघांनी घराबाहेर पडायचंच नाही, मी तर म्हणतो. आम्ही का स्वतःला घरात कोंडून घ्यायचं? आमची काय चूक आहे? मग काय, तू थांब दादा. वहिनी तुम्ही सांगा तुमच्या डोक्यात काय. मी सांगते, पटतंय का बघा. बा याला म्हणतात प्लॅन. अनामिकाताई, मला आजपर्यंत वाटत होतं की तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही तर खूपच जास्त हुशार आहात. हो, सिरियसली मम्मा, केवढा भारी प्लॅन आहे. फुल फिल्म यार. अत्यंत घाणेरडा आणि निकृष्ट दर्जाचा प्लॅन आहे. अत्यंत फालतू प्लॅन. हे असलं काही होणार नाही आणि हा प्लॅन सपशेल फेल होणार आहे. माझा ऐका. त्यापेक्षा मी अजूनही सांगतोय, साधा सोपा प्लॅन करा, पोलिसात जा, पोलिसांमध्ये तक्रार करा, आपल्याकडे पुरावे आहेत, मग पोलीस काय करायचं ते करतील. तुम्ही हा प्लॅन केलात ना सगळ्यांनी, हा प्लॅन फेल होईल. तुमच्या अंगाशी येईल सगळ्यांच्या. तुम्हाला मावशी, तुला कळतं ना मी काय सांगतोय ते. तू ह्याच्यात पडू नकोस. आप्पा, वय झालंय तुमचं, यांच्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत तुम्ही समजावा या सगळ्या मुलांना. हे सगळं नाही करायला पाहिजे. चुकीचा प्लॅन आहे हा. किंवा मग करा, यांच्या मनाला येईल तसं करा, जा यांच्या बरोबर आणि अडका सगळे. मग नंतर हे नका करू, मला सांगू नका की मी सांगितलं नव्हतं कोणाला. काय करा, मनाला येईल ते. हे बरोबर आहे रे तुझं. आपण काय अशी माणसं आहोत का? अगदी साधं घर आहे आपलं. या अशा भानगडीत आपण पडायचंच नाही. हा, नाही, मला पटतच आहे. या सगळ्यांना सांग समजावून. हो पट्या, बरोबर आहे तुझं. राईट. मलाही पटलं. हो सौरभराव, तुम्ही पोलिसात भ्रमणध्वनी कराच. हो, अहो हेच सांगतोय ना मी मगासपासून. कोणी सरळ बोलून ऐकतच नाही माझं. हे होणार ना मग चिडचिड. हो, मलाही पटलंय. हो, हे करूयात, फोन करूयात आपण.
उद्या सकाळी सकाळी फोन करूया. सच्चू, वल्ली, उठला बहुतेक. अरे बाहेरनं कडी लावली का काय? पट्या, आम्ही बाहेरनं कडी लावलीये. कोण आहे बाहेर? कोण काय कोण? आम्ही, मी आणि राधा. नील, अरे नील, तू बाहेरनं बंद करून ठेवलास दरवाजा. लाज वाटते का तुला? हे बघ, ते मला काही माहित नाही, पण तुला आता फ्री ठेवलं तर तू जाशील पोलिसात कंप्लेंट करायला, आणि ते आता मला परवडणार नाहीये. सो बरोबर आहे सर. आणि त्या रियाचा बंदोबस्त करायला ना अनामिका मॅमचा प्लॅनच बेस्ट आहे. करेक्ट. नील, मी बाहेर आलो ना, असा चोपून काढीन ना तुला, असा चोपून काढीन ना. बावळट, दरवाजा बंद करून ठेवलाय बाहेरून. ऑब्व्हियसली आता दुसरा काय ऑप्शन आहे आमच्याकडे? मी बघतो तुम्हाला दोघांना बाहेर आल्यावर. राधा, प्रचंड चिडलो मी तुझ्यावर, पण खूप हॅपी आहे तुम्हाला मिळालास. मी या दिवसाची खूप वाट बघत होती. आय एम सो हॅपी. मी पण खूप वाट पाहिली. किती दिवस वल्लीला सहन करणार ना, वैतागलो होतो मी. बाय द वे, आपण कुठे चाललोय? कुठेही म्हणजे तू म्हणालीस ना माझ्यासोबत कुठेही यायला तयार आहेस, मग आपण कुठेही चाललोय. चालेल. एवढ्या जोरात का गाडी चालवतायत? आपण गाठू ना यांना. आपण गाठू वल्ली, प्लीज काळजी करू नकोस, शांत राहा, गाठू. मी काळजी करते कारण ती महामाया आहे ना यांच्या बरोबर. मला तिची भीती वाटते, तिचा काही भरोसा नाही हो. वल्ली, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? हा बस. तू मला विचारत होता ना की माझा तुझ्यावर प्रेम आहे का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण आपण लग्न कधी करणार आहोत? करणार ना. मग त्या मंदिरातच केलं असतं ना. आपण इतकं सोपं आहे का सगळं? म्हणजे आपल्याला एकमेकांपासून कधीच कोणी वेगळं करू शकणार नाही ना, याची सोय करणार आहे मी आता. म्हणजे आपलं लग्न होणार आहे? ओ वाव, सगळं मस्त होणार आहे आता. फक्त ना तू जरा आरामात चालव प्लीज. सचिन, काय करतोय मला सांग तरी. हे बघ रिया, आपल्याला एकत्र यायचं असेल, एक व्हायचं असेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. लोक जगू नाही देणार आपल्याला एकत्र. बरोबर आहे, तर मग काय करायचं? आपण एकत्र जगू शकत नाही, पण एकत्र मरू शकतो ना. तू काय वेड्यासारखा बोलतोय? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हो, ऑब्विसली आहे, पण हे वेडी पण आहे. प्रेमात माणसं वेडीच होतात ना रिया. मग तुझ्या प्रेमात मी ठार वेडा झालोय असं समज. 3 म्हणेपर्यंत मोजतो मी. तुझं जर खरंच प्रेम असेल माझ्यावर तर माझ्यासोबत उडी मार. उडी मारू? उडी कशाला मारायचं? जगूया ना. प्रेम आहे ना माझ्यावर? हे बघ, माझं प्रेम आहे सच्चू, प्रेम आहे, पण त्या मरायचं कशाला? जगूया ना आपण. चल चल चल. हा प्रेम आहे ना सचिन. अनामिका ताई, तो असा काठावर का उभा आहे? एक. सचिन ऐक ना. अनामिका ताई, तू उडी नाही ना मारणार? नाही. नक्की ना? नक्की. आपण घरच्यांना कन्व्हिन्स करूया ना. मी म्हणते आपण क्राईम आहे सचिन. हे मी म्हणते मूर्खपणा आहे. हे एक मोठा क्राईम आहे. प्लीज ऐक माझा. 2. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मरूया एकत्र.
3 सचिन कुठे आहेस तू? सचिन! मी नाही जगू शकत सचिनची. Artist Congress, I'm so happy for you. ए मला घ्या ना तुमच्या सेलिब्रेशन मध्ये. अच्छा, म्हणजे आता तुला आमच्या सेलिब्रेशन मध्ये यायचंय. मग आम्ही जेव्हा प्लॅन करत होतो तेव्हा काय झालं होतं ते बरं आहे. करेक्ट आहे सर, तुम्ही तिथे उभे राहा. जाऊ दे रे पोरांनो. अरे सौरभराव तसे खूप चांगले आहेत बरं का. थोडेसे जास्तच सरळ मार्गी आहेत एवढंच. बघ बाबा सौरभा, आम्ही तुला आमच्यात घेऊ, पण यानंतर माझ्या अनामिकाला कधी त्रास द्यायचा नाही. वा, हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. तुमचं ऐकलं म्हणून हा दिवस बघता येतोय आम्हाला. थँक्यू. खरंच तुमचे खूप आभार. आता वाकायचं नाही असं. वेडे आहात का तुम्ही दोघं? थँक्यू वगैरे काय. खूप खुश राहा. भांडायचं नाही आता. भांडू नकोस का त्याच्या बरोबर. चला आपण निघूया. बाई मावशी आम्ही निघतो. हा चल बा. 1 मिनिट. शब्द आहे माझा. काय मग वल्ली, काय काय करून हवाय खायला? आता यापुढे फक्त लाड करून घ्यायचंय. खास करून सचिन कडून. नाही नको, मी यांना खूप त्रास दिलाय. असू दे, आता आणखी त्रास दे. हक्क आहे तो तुझा. आता तुम्ही म्हणाल तसं होईल. तुम्ही फक्त आज्ञा करा राणी सरकार. राणी सरकार, चला चला, देवापुढे साखर ठेवा, नमस्कार करा. चला चला, सरळ जाऊया. चला राजे. सौरभा, सचो आई तर सकाळी सकाळी. सचो. हा आलो. अरे मी तुला, अगं तू कशाला एवढ्या लवकर उठली? सगळं झोपायचं, मळमळत त्याने. नाही, आता मला फ्रेश वाटतंय. बरं, हे बघ मी दूध बिस्किट ठेवले, सगळं खाऊन घे. हा तेवढं सकाळी गरज आहे का मावशी? झोपायचं होतं अजून. ए
काय झोपायचं? तुला आरामाची काय गरज आहे? प्रेग्नंट ती आहे. मी तुला उठवायलाच आले होते. चल सगळं आवरून घे, मी तुला यादी देते, सगळं सामान घेऊन ये. जा चल 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 पळ. नाही पण काय ग मावशी? एक मिनिट आज ऑर्डर वगैरे होती का? मला लक्षातच नाही माई मावशी. अगं नाही ग, तुझी तयारी चालली. कसली तयारी? कळेल तुला ते सगळं. बरं हे बघ, आता दूध बिस्किटाच्या आधी मी तुला एक रस देते प्यायला. अनोशापोटी तो प्यायचा असतो. तोंडात काही टाकू नकोस, कळलं? तोंड धुतलं तर चालेल ना? तर तुला स्वतःला पोर होणार आहे, पण तरी सुद्धा तुझा पोरकटपणा काही कमी होत नाही. चल चला चला. गरगरतो माई मावशी. चल ये. मला खूपच अस्वस्थ वाटतंय. पाणी प्यायलीस का? पाणी प्यायल्यानंतर अजून कसं तरी होत, असं मळमळत. नको, मला नकोय पाणी. या दिवसात असंच होत असत. पण वेळेवर खायला नको का? पण मला नकोय खायला माई मावशी. मला भूकच नाही तर मी का खाऊ? अगं तुला भूक लागत नाही, पण आतमधल्या त्या पिटुकल्या जीवाचं काय? त्याला का उपाशी ठेवायचं? वेळेवर खायला हवं. बरं ठीक आहे, मी खाईन पण हे आल्यानंतर ह्यांच्या बरोबर जेवेन. आता लहान मुलांना ओरडतात तशी तुला ओरडेत बरं मी. वेळेवर खायला नको. कुणासाठीही जेवायला थांबायचं नाही, खायला थांबायचं नाही, कळलं? आता समजा मी काही खाल्लं आणि ते उलटलं तर मला कुरकुर नको. आणलंय ते पटकन खाऊन टाक. अगं बाळा, गरोदरपणात काळजी घ्यायची असते. आपण आधी कसं कुठेही फिरतो, उन्हातानात फिरतो, पाणी वेळेवर पितो, कधी कधी राहून जातं, पण ते तेव्हा चालतं ग. आता नाही. आता काळजी घ्यावीच लागते. औषधं पण घ्यायची असतात की नाही? मग औषधं घ्यायची तर त्याच्यासाठी आधी खायला नको का? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला भीती वाटते ना. समजा मी काही खाल्लं आणि उलटलं तर? अगं काय, हे असं होतच असतं. पण म्हणून आपण पोट रिकामं ठेवायचं नाही. आपण काहीतरी खाऊन घ्यायचं. अगं बाळाची आबाळ होऊ द्यायची नाही. म्हणजे त्याचं संगोपन करायचंय. हेच तुझे 9 महिने आहेत. एकदा का बाळंतीण झालीस, बाळ बाहेर आलं की मग आम्ही सगळे आहोतच. पण आता आमच्या हातात काही नाही. आम्ही फक्त तुझ्या दिमतीसाठी आहोत. तुला काय हवं नको ते बघणार. आता तुझी जबाबदारी वाढली आहे, तेव्हा तुला हे आणलंय ते पटकन खाऊन टाकायला हवं. हे काय झालं? नाही आवडलं का? दुसरं काय आणू? नाही नको, दुसरं काही नको. त्याचा अख्खं घर त्या बाळाभोवती फिरतंय की वल्लीची काळजी वाटतेय, कसं होणार आहे सगळं, पहिलीच वेळ आहे, तिची तब्येत नीट राहील ना, वगैरे वगैरे. पण माई मावशी आहेच ना. पण माई मावशींची चिंता पण आहेच. सगळ्या कामाचा भार आता माई मावशींवर पडणार आहे. तिच्या वयाप्रमाणे तिला कसं झेपेल, वगैरे वगैरे. एकटीला कुठे? सचिन दादा असेलच ना मदतीला. मग त्याची चिंता वाटणार नाही का? त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला सगळं समजेल ना, जमेल ना त्याला. म्हणजे थोडक्यात काय, त्याला तुझी मदत हवी. म्हणजे त्याचे प्रश्न काहीही असू देत, त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे मिस अनामिका. बरोबर? नाही हा, असं काही नाहीये. बिचारा थोडासा इमोशनल झाला होता. बोलावं असं वाटलं म्हणून केला असेल फोन. आणि मदत तर मी तशी करेनच. इथं करशीलच ग तू. पण ना खरं सांगू, मला असं गट फिलिंग येतंय की वल्लीताईचं बाळ आहे ना, मस्त हेल्दी असणार आहे आणि सगळं खूप छान होणार आहे. तुझंही? माझं काय लग्न? नाही बाळ. काय? माझं बाळ? एक मिनिट मम्मा. माझं बाळ हे माझ्या विचारात सोड, असं लांब लांब पर्यंत स्वप्नातही नाहीये. माझ्या बाळाचा कुठे विषय काढलास तू? हा विषय मी नाही, पट्यानीच काढला. तो म्हणाला की तुम्ही ज्या प्रकारे आमच्या पाठीशी उभ्या राहताय, तसंच राधाचं जेव्हा बाळ होईल तेव्हा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू. मध्ये यार हा माणूस कुठच्या कुठे बसला तो. ए बर ऐक, आता थोड्या वेळात मी आणि नील वाड्यात चाललोय वल्लीताईला भेटायला. का म्हणे? सिक्रेट आहे म्हणे. सिक्रेट बरं आहे तुम्हा दोघांचं. हा, सगळ्या गोष्टी अगदी जोडीनी करता. लग्न व्हायचंय म्हटलं अजून बेतानी जरा. मम्मा, आम्ही तुझ्या त्या पट्ट्यापेक्षा चिक्कार स्लो चाललोय बर का. तू कुठच्या कुठे जाऊन पोचला.
बाळ काय रे आवरा. कसं सांगू, म्हणजे पाण्यात पडून पोहण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण काठावर बसून विचार करत असतो तोपर्यंत आपल्याला असंच वाटत असतं की आपल्याला पाण्यात पडल्यावर पोहायला जमेल का. पण एकदा का पाण्यात पडलो की आपण बरोबर हात पाय मारतो आणि तरून जातो. निभावतं सगळं. खरंच सांगते, सगळं जमेल तुला. कारण एक आई आपल्या बाळासाठी वाटेल ते करू शकते. सगळं जमतं तिला. खरंच सांगतेय, सगळं छान होणार आहे तुझं. पण त्यासाठी फोन बाजूला ठेवायला हवा ना. सारखा आपलं ह्याला फोन करते त्याला फोन करते. मी वाचलंय अगं, त्या मोबाईलचे काहीतरी काय किरण बिरण काय असतात, त्यांनी म्हणे बाळाला त्रास होतो. आणि हिचं आपलं सारखं सचिनला फोन करते, इकडे फोन करते. मावशी, शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे नाही का. आपल्या वल्लीला नवऱ्याशी बोलून बरं वाटेल, जरा आनंद होईल, स्ट्रेस कमी होईल. बोलू दे की तिला. अगं बाई, मी बोलत काय बसले. अगं मी लाडू करायला घेतले, ते सगळं अर्धवटच ठेवून आले. आले तुम्ही बोलत बसा. आले मी. कसं वाटतंय? आई होणार आहेस, विश्वास बसतोय ना. खरं सांगू, म्हणजे छान वाटतंय खूप. असं थोडं पचत नाहीये अजून की मी आई होणार आहे. पण बघितलं ना, सगळे माझे किती लाड करतात. अगं मग करून घे की लाड. खरं तर सगळे माझे लाड करत नाहीयेत, पोटातल्या बाळाचे लाड करतात. वेडी आहेस का तू? तुझे लाड म्हणजेच बाळाचे लाड. आणि तुला काय काय करावंसं वाटतं वल्ली, सांग मला. काय खावंसं वाटतंय? कुठे जाऊन कुठे फिरायला जावंसं वाटतंय का? कधी कुणाशी मोकळेपणानं बोलावंसं वाटलं तर मला सांगशील. अगदी सख्या बहिणीसारखे सगळे लाड पुरवेन मी तुझे. खरंच? खरंच. मी खरं सांगू, मला काय हवंय? काय हवंय? सचिनला भेट. पण या लाडवांमधलं तुम्हाला बायकांना सगळं कळतं. माझी आई मात्र खूप सुगरण होती बरं का. आमची ही बाळंत झाल्यानंतर चांगली 4 महिन्याकरता गेली होती. तेव्हा आपण सासू आहोत हे विसरून तिनं सगळं पाठवलं होतं तिला. म्हणजे बघा, बाळण सुपारी, गुटी आणि लाडू तर विचारूच नका. अहो, डिंकाचे, मेथीचे, आळीवाचे सगळे. हो, मी सुद्धा हे करणार आहे सगळं वल्लीसाठी. म्हणजे त्यासाठी मी दुपटी शिवणार आहे, छोटे छोटे मोजे करणार आहे, टोपरं विणणार आहे. आणि अहो, लाडू तर विचारूच नका. लाडू, खीर, सुपारी. अहो, रोज मी तिला ना बाजरीची भाकरी आणि मिऱ्यांची चटणी करून खायला घालते की नाही बघाच. अहो, पण हे सगळं करायला अजून वेळ आहे. तेच म्हणतोय मी. म्हणून काय हो, हे सगळे लाडू वगैरे हे बाळ झाल्यानंतर करतात ना. मग तुम्ही ही सगळी तयारी आत्ताच कशाला करताय? हे ते लाडू नाही आहेत, वेगळे लाडू आहेत. म्हणजे वल्लीला आता याची गरज आहे ना, म्हणून करते. काय हो, तुम्हाला आजोबा व्हायचे वेदच लागलेले दिसत आहेत. वल्लीच्या गरोदरपणाशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? अरे देवा, हा असा घोळ झाला काय? काय मावशीबाई, अहो ते गर्भसंस्कारांचं पुस्तक वाचून वाचून माझ्या डोक्याची पार खिचडी झालीये. केव्हा काय करायचं, केव्हा काय खायचं, सगळा डोक्यात गोंधळ झालाय माझ्या. काय हो आपण, एरवी तुम्ही खायचे पदार्थ दिसले की लगेच बचका भरून सगळं खाऊन घेता. मग आज एवढे असे लांब उभे राहून का बोलताय? नाही काय मावशीबाई, हे जे सगळं तुम्ही आता करताय ना, ते माझ्या लेकीसाठी आणि माझ्या नातवासाठी करताय. त्यामुळे मी नाही. बसा जरा तुम्ही, बसा. दडपण आले का तुम्हाला? अहो, मला कशाला दडपण येईल ना. वल्ली गरोदर आहे ही बातमी ऐकल्यापासून मला फक्त आनंद आणि आनंदच झालाय हो. अहो, आनंद तर होणारच. आता घरात नवीन बाळ येणार म्हटल्यावर आनंदात शिवाय सुद्धा चांगले वाईट विचार येतात ना मनात, आणि सगळा गोंधळ उडून जातो. तसंच झालंय तुमचं. नाही हो मावशीबाई, नाही तसं.
तुम्ही काही काळजी करू नका. वल्लीचं सगळं ठीक होणार आहे, मस्त होणार आहे. माहेर नाही हो माझ्या लेकीला. अहो मग हे काय आहे? हे माहेरच आहे तिचं, हे घरच आहे तिचं. नाही तसं नाही हो, म्हणजे मम्मा 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय लक्ष कुठं आहे तुझं? काय विचारते? हॅलो हाय. काही नाही ग बाळा, टेन्शन आलंय थोडस. कोणाचं? वल्लीचं? तिचं कशाला टेन्शन घेतेस? वल्लीचं नाही, तुझं टेन्शन आलंय. माझं आहे. मग त्यात एवढं नवीन काय? तू वागतेसच तशी. मग खरं सांग काय झालंय? तसं नाही का बाळा, नीलचे आई आणि नाना यायचं ना लग्नाची तारीख ठरवायला. साखरपुड्याला जे काही झालं त्यानंतर पहिल्यांदाच भेटणार होता मी, आणि मागच्या वेळेला काही सगळं चांगल्या नोटवर नाही ना झालं. मम्मा ट्रस्ट मी, या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नीलने ऑलरेडी मला सांगितलंय त्याचे आई नाना या बाबतीत तरी बरेच कूल डाऊन झालेत आता. सो तू बिलकुल गिल्टी फील करून घेऊ नकोस. ओके ओके.